दंडोत प्रणाम. सत्यार्थ प्रकटे. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी एका तत्वाने, एका सिद्धांताने, एका वचनाने आपल्या मनातले असलेले सर्वच जे असंत सामुग्री आहे किंवा असंत कर्म आहे हे निकाली काढलेले आहे. स्वामी श्री चक्र म्हणतात, सत्य कधी लपून राहत नाही आणि ते कधी ना कधी प्रकटतं, कधी ना कधी स्वतःहून ते बाहेर येतं. ह्या जर समज, ही जाणीव जर आपण करून घेतली, आपल्या मनामध्ये जर ठाम निश्चय केला, तर सत्य हे कधी लपल्या जाणार नाही. तर मग आपण का चुकीचं बोलावं, का खोटं बोलावं, का कोणाविषयी अनुमान करावा, का कोणाविषयी तर्ककुतर्क करावेत, का कोणाला लेबल लावावं आणि का आपल्याच मनाने ठरवावं की हा असा, तो तसा, ती तशी. तर ह्या ज्या साऱ्या गोष्टी आहेत, जर आपण समजून घेतलं तर सत्य हे कधी लपल्या जाणार नाही, सत्यार्थ प्रकटणारच आहे. तर हे जे असंत जे कर्म आहे, या असंत कर्मापासून आपला लगेच सुटकारा भेटेल. कारण सत्याची ओढ आणि सत्य हेच परमेश्वर, हे जर आपण समजून घेतलं तर सत्य कधी आपण लपू शकत नाही. आणि मग विनाकारण आपण त्याविषयी तर्ककुतर्क करून, अनुमान लावून, लेबल लावून, खोटं बोलून आपण आपलं जीवन का खराब करायचं. सत्य जे आहे ते आहे, ते आपण स्वीकारून जर आपण पूर्णपणे मोकळ्या मनाने, खुल्लम, व्यवस्थित आणि मोकळं जर व्यवस्थित राहिलो, तर आपोआपच आपले जे चांगले कर्म आहे ते आपल्याकडून होतील, घडतील आणि परमेश्वराची प्राप्ती होण्यास हा सर्वात मोठा समज, सर्वात मोठी जाणीव आणि सर्वात मोठं तत्त्व जर आपण स्वीकारलं, तर परमेश्वराच्या भक्तीपासून, परमेश्वराच्या प्राप्तीपासून आपल्याला कोणीही थांबू शकणार नाही. आणि म्हणून सत्यार्थ प्रकटे हे आपल्या जीवनामध्ये आपण जर उतरवलं, तर सत्यार्थ रस्त्याने जर चालायला लागलो, तर नक्कीच परमेश्वर प्राप्ती आपल्याला होऊ शकते. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.